राधानगरी ताजीपूर अभयारण्य 31 डिसेंबर व 1 जानेवारी रोजी राहणार बंद। राधानगरी येथील अभयारण्य 31 डिसेंबर व 1 जानेवारी या कालावधीत 2 दिवसांसाठी पर्यटकांसाठी बंद राहणार असल्याचं परिपत्रक विभागीय वन अधिकारी कोल्हापूर श्रीकांत पवार यांनी काढलं आहे। राधानगरी ताजीपूर अभयारण्य हे गवा, रेडा, पट्टेरी वाघ व इतर प्राणी अशा दुर्मिळ प्राण्यांसाठी प्रसिद्ध असून इथे महाराष्ट्रातून पर्यटक संख्येने येत असतात। 31 डिसेंबर वर्षअखेर असल्याने व नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून वन विभागाने 31 डिसेंबर व 1 जानेवारी या 2 दिवसांसाठी अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे। 31 डिसेंबर व 1 जानेवारी या दिवशी विनापरवाना अभयारण्यात प्रवेश करणे, मद्य पिणे, गाणी वाजवणे, प्लास्टिक कचरा करणे, हुल्लडबाजी करणाऱ्या पर्यटकावर वन्यजीव कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे। या 2 दिवसात पर्यटकांनी बंदी असल्याने येऊ नये असे आवाहन वन्यजीवचे वनक्षेत्रपाल अजित माळी व सुहास पाटील यांनी केले आहे। केके न्यूज साठी राधानगरीहून प्रतिनिधी मिलिंद कांबळे। आ आ आई यस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळतू अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच केके न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।